राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चे मानव सेवा वृद्धाश्रमात आयोजन। या महाराष्ट्रामध्ये जे समतेचे निर्माते आहेत ते खरं म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा करत असताना छत्रपती शाहू महाराज त्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे। दीन दलित आदिवासी गरीब त्याचबरोबर मराठ्यांनाही त्या काळामध्ये आरक्षण देणारे आरक्षणाचे पहिले जनक मानगाव परिषद असेल वेगवेगळ्या परिषदा असतील त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांच्या निर्मितीबरोबरच खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही घडवणारा हा महापुरुष या ठिकाणी या महापुरुषाच्या नावाने पुरस्कार वितरित होणार आहे आणि त्या पुरस्कारासाठी जेही निवड केलेले मान्यवर आहेत ते या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। नाशिक दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळा 2025 या भव्य मंचावर राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके, रिटायर पोलीस अधिकारी आनंदराव गांगुर्डे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल संचालक सिद्धार्थ इंगोले, भूमिपुत्र फाउंडेशन अध्यक्ष श्री विनोद नाठे, प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष TL नवसागर, संस्थेचे सल्लागार RB नवसागर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सत्कार होतोय आणि तोही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी होतोय। म्हणून महाराष्ट्रातून आपल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या एकूण 10 आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपण या ठिकाणी निवड केलेली आहे। आमच्या फाउंडेशनला जवळजवळ ऑफलाईन मध्ये 20 अर्ज आलेले होते आणि त्यांचा पूर्ण डेटा तपासून आपण 10 आदर्श शिक्षकांची या ठिकाणी निवड केलेली आहे। तसेच समाजभूषणसाठी आपण 4 मान्यवरांची या ठिकाणी निवड केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे 8 अर्ज ऑफलाईन मध्ये आले होते, त्यापैकी आपण 4 या ठिकाणी निवड केलेली आहे। समाजरत्न पुरस्कारासाठी आपल्याकडे 2 अर्ज होते ऑफलाईन मध्ये, आपण एका मान्यवराची या ठिकाणी निवड केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत जी चळवळ उभी करणारे आमचे कृषी मित्र म्हणून आहेत 2 या ठिकाणी अर्ज होते, त्यापैकी एकाची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे। मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खरोखरच आजचा हा दिवस एक सुवर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिण्यासारखा आहे। शिक्षकांच्या काय व्यथा आहेत, ग्रामीण भागातून येणाऱ्या शिक्षकांच्या काय व्यथा आहेत या ठिकाणी मी या ठिकाणी थोडक्यात मांडणार आहे। या सर्वच मान्यवरांना या ठिकाणी का शिक्षकांनी ना शिक्षक अजून एक परंपरावादी नसावा, सनातनवादी नसावा। शिक्षक हा विद्रोही बंडखोर म्हणजे काय असतं, पोटात गेलेले विष फक्त एका माणसाचा जीव घेतं, परंतु कानात गेलेले विष हजारो शेकडो लोकांचा जीव घेऊ शकतं। म्हणून तुम्ही जे घडवता विद्यार्थ्याला तो पुढचं भविष्य या देशाचं, ही पुढची पिढी घडणार आहे। काय होतंय, आपण त्या विद्यार्थ्याला जर वावच दिली नाही, म्हणजे बाप आहे त्याने एखाद्या खड्ड्यातून तो कसा बाहेर आला, त्याने त्याच्या मुलाला तेच सांगितलं तू असा बाहेर ये, वेगळा काही शोध लागेल का? मी उलट म्हणतो त्याला खड्ड्यात टाका, त्याच्या पद्धतीने येऊ द्या, तो एखाद्या वेळेस बापापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येईल।
बरोबर आहे का नाही? पण आपण त्याला जी चाकोरी देतो, एक नियम देतो, त्या नियमाने आपलं नुकसान होत आहे. म्हणून पिढ्या मागचे लोक जसे तसेच पुढचे तयार होतात. आपल्याला हे कुठेतरी ब्रेक केलं पाहिजे. म्हणून मुलांना बुद्धीला वाव दिला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारायला संधी दिली पाहिजे आणि मुलं घडवले पाहिजे. शिक्षक सर एक वक्ता असला पाहिजे. मी नेहमी सांगतो, वक्तृत्व हे एक अशी कला आहे का तुम्हाला त्या विद्यार्थ्याला असा एक विश्वास देता आला पाहिजे का मी जे सांगतोय तेच खरं आहे. आणि हे त्याला तो धडा, मी नेहमी सांगतो का आता 3 तासाचा चित्रपट पाहिला की तोंडपाठ होऊन जातो, त्यातले डायलॉग वगैरे. मग यांच्या मार्फत मानवसेवा केअर सेंटर इथे हा जो आदर्श शिक्षक, आदर्श शेतकरी, आय थिंक शेतकरी पण आहे ना, आदर्श शेतकरी, अशा प्रकारचे जे काही पुरस्कार दिलेले आहेत. तर या खरोखर हे पुरस्कार बघून म्हणजे या सोहळ्याला मी इथे उपस्थित आहे हे मी माझं अहोभाग्य समजतो की अशा सोहळ्यास मी इथे उपस्थित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, माझं अहोभाग्य का समजतो, कारण की देशामध्ये फक्त 2च व्यक्ती अशा प्रकारच्या आहेत की एक शेतकरी आणि शिक्षक. हे 2 जे आहेत हेच देश घडवू शकतात. शेतकरी हा पोटापुरता देऊ शकतो आणि शिक्षक हा कसं कमवायचं आणि देश कसा घडवायचा हे शिकवू शकतो. मी सर्वांना सांगू शकतो, नाटे सरांनाही सांगू शकतो की आम्ही शिक्षक, मी स्वतः एक शिक्षक म्हणून समजतो आणि आम्ही शिक्षक सर, आम्हीच आपल्या देशाचा PM, आपल्या देशाचा राष्ट्रपती, आपल्या देशाचं मंत्रिमंडळ, एवढंच नाही आपल्या देशाचे सर्व नागरिक जे आहेत हे आम्ही घडवतो आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आदर्श शिक्षक म्हणून त्यांना या ठिकाणी जोडण्यात येत आहे. श्री रामा विठ्ठलराव ढाकरगे, श्री अनंतराव कोरडे, श्री लक्ष्मण ज्ञानोबा जटाड, श्री विनायक रामराव कानडे यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तसेच श्री कुंडलिक संतोबा गाढवे, श्री मधुकर जनार्दन घनसावंत, श्री सचिन बन्सी वाघुले, श्री विष्णू माणिकराव कदम, श्री विठ्ठल रामप्रसाद काळे, श्री पांडुरंग बालासाहेब भोसले, श्री प्रसाद गोविंद भडके, श्री विकास पांचाल, श्री काशीनाथ पुरभाजी कानडे, श्री सुरेंद्र महादू बच्छाव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. माननीय श्री राधाकिशन बाबाराव गोरे यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. श्री प्रदीप दिगंबर मत्स्यसागर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले. हे सर्व पुरस्कारार्थी समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ आहेत. त्यांचा निष्ठा, परिश्रम आणि त्याग भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास संस्थेच्या वतीने संचालक TL नवसागर यांनी व्यक्त केला. विश्वामध्ये ज्यांनी मानवाला या पुरस्कारात जो पुरस्कार चिन्ह दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण सर्व निवडून या ठिकाणी आदरणीय सरांबरोबर जे विनंती करतो त्याने न्यूज नेटवर्क आदरणीय भागवत साहेबांचा सन्मान नाटक
पाहुणे, मान्यवर, उपस्थित स्नेहबंधूंनो आणि पत्रकार बांधवांनो, इथे उपस्थित झालेले सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र आणि प्रेरणादायी प्रसंगी आपण सर्वांना माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देताना आज 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय अभिमानाचा दिवस आणि या दिवशीच आपण गुणगौरव सोहळा 2025 साजरा करत आहोत। हा केवळ कार्यक्रमाचा योग नसून समाजसेवेचा ध्येयाचा नवा उंचीवर नेणारा सुवर्ण क्षण आहे। प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम याची स्थापना केली 2010 मध्ये आणि ह्या संस्थेच्या अंतर्गत आज अंगणवाडी, बालवाडी असे आम्ही विविध माध्यमातून कार्यक्रम करत असतो आणि तसेच हल्ली डे केअर सेंटरची संकल्पना आहे आणि ती बिन काही दिवसातच आपल्या समोर आम्ही सेवेचं हे प्रदान करणार आहोत। तसेच ह्या वृद्धाश्रमात जे वयोवृद्ध आहेत आज राहणारे या आश्रयास आलेले आहेत। 88 वयोवृद्धचं संगोपन हे मानव सेवा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। निरंतर सेवा ही चालू आहे आणि तसेच इथे येणाऱ्यांची संख्या आज 350च्या वरती झालेली आहे। आमचा मेल हॅक झाल्यामुळे मला पॅरालिसिस झाला, मला नीट बोलता येत नाही आणि स्मरणशक्ती कधी कमजोर होती, म्हणून मी हे सर्व लिहून ठेवलेलं आहे आणि हे मी तुमच्या समोर मांडत आहे की आज आत्ताच्या घडीला म्हणजे नवीन मेल आयडी तयार केली आणि त्या मेल आयडीवर 350 लोकांची वेटिंग आहे। यामध्ये काही असे लोक आहेत जे वृद्ध आहेत, जे अंथरुणाला खिळलेले आहेत, जे घरामधून कौटुंबिक कलहाला कंटाळून आजूबाजूच्यांनी हे अर्ज दाखल केलेले आहेत। यांची ही सेवा इथं आम्ही करू शकत नाही, कारण इथे जागेअभावी आम्हाला त्यांना प्रवेश देता येत नाही। जर नाशिक भागामध्ये हे जे वयोवृद्ध ज्यांनी अर्ज दाखल केलेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना विनंती करतो, जर तुम्ही तिथं राहणारे असताल, इथं नाशिकमध्ये राहणारे असताल तर त्यांच्यासाठी आम्ही डे केअर सेंटर हे चाइल्ड सेंटर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, जसं आपण पाळणा घर जसं असते मुलांसाठी, हे पाळणा घर आम्ही या वृद्धांसाठी चालू केलेलं आहे। ज्यांनी दिवसभर आमच्या मानव सेवा डे केअर मध्ये यायचं आणि दिवसभर राहायचं, म्हणजे सुरुवात अशी की सकाळी एखाद्या पाल्य असेल, मुलगा असेल किंवा कोणी नातेवाईक असेल त्यांनी आणून सोडायचं आणि संध्याकाळी जॉबवर जात असतील तर त्यांनी संध्याकाळी घरी घेऊन जायचं। आणि दुसरी गोष्ट, ज्या वृद्धांना नाते नाहीत, कोणीही नाही, अशा वृद्धांना आमची स्वतःची गाडी जाते घ्यायला आणि त्या गाडीमधून त्यांना इथपर्यंत घेऊन येतात आणि दिवसभर आम्ही त्यांची सेवा करतो आणि संध्याकाळी त्यांना घरी नेऊन सोडतो। असा आमच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून हा प्रोग्राम आहे। हे सर्व पुरस्कारार्थी समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ आहेत। त्यांचा निष्ठा, परिश्रम आणि त्याग भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास संस्थेच्या वतीने संचालक TL नवसागर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।